क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या सत्रामध्ये मार्च महिन्याचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा पार्ट 1 असणार आहे. याच्यानंतर पार्ट 2 पण येणार आहे. या पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये आपण संपूर्ण मार्च महिन्याचे चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर करणार आहोत. हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, येणारे कुठली पण एक्झाम असो तिथे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे एक एक प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये इथूनच प्रश्न येतीलच. चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्च महिन्याचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. पण हे सिरीज सुरू करण्याच्या आधी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण चालू घडामोडीचे डेली सिरीज, वीकली सिरीज आणि मंथली सिरीज याद्वारे आपण चालू घडामोडीचे व्हिडिओ आणि येणाऱ्या एक्झामकरिता जे पण महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण पाहतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. मार्च महिन्याचे पार्ट 1. रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघानं पहिल्यांदाच जिंकलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. तर जम्मू काश्मीर या संघानं पहिल्यांदा ही रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. जम्मू काश्मीर संघाने पहिली रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघाला पराभूत करून जिंकलेली आहे? तर तो संघ आहे विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक संघ. म्हणजे कर्नाटक संघाला त्यांनी हारून ही रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. जम्मू काश्मीरच्या ऐतिहासिक रणजी विजय. विजेते जम्मू काश्मीर, पराभूत कोणता संघ आहे? कर्नाटक. विजेच्या स्वरूप पहिल्या डावात आघाडीत, सामना अनिर्णय. स्थळ हुबळी कर्नाटक इथे. स्टार खेळाडू अकीब नबी, सर्वाधिक बळी त्यांनी घेतले. त्यानंतर पुढला प्रश्न. राष्ट्रीय विज्ञान दिवस 2026 ची मुख्य संकल्पना, थीम काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, यांची थीम आहे विज्ञानातील महिला, विकसित भारतला गती देणारी शक्ती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा राहतो विद्यार्थी मित्र? 28 फरवरीला. मुख्य संकल्पना काय होती? विज्ञानातील महिला, विकसित भारताला गती देणाऱ्या. तर ही थीम तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. 6वा खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026 मध्ये कोणत्या संघाने विजेतेपद पटकावलेले आहे? तर तो संघ आहे विद्यार्थी मित्रांनो भारतीय सेना संघ. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. 6वा खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026 विजेता कोण आहे? भारतीय सेना. सलग तिसऱ्यांदा विजय. उपविजेता हिमाचल प्रदेश. तिसरा स्थान हरियाणाचा आहे. आणि भारतीय सेनेची कामगिरी एकूण 23 पदक जिंकलेले आहेत. तिथून 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 8 कांस्य. आयोजक स्थळ लेह लडाख आणि गुलमर्ग जम्मू काश्मीर इथे. त्यानंतर पुढला प्रश्न. प्राचीन भारताचे विज्ञानवरील राष्ट्रीय परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, हे IIT धनबाद इथे आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय परिषद प्राचीन भारतीय ग्रंथ विज्ञान आणि तंत्रज्ञान. आयोजक स्थळ काय होतं? भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT धनबाद येथे. कालावधी 25 ते 27 फरवरी 2026 रोजी. मुख्य उद्दिष्ट प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा, आधुनिक वैज्ञानिक विचार यांच्यातील दुवा शोधणे. आयोजक सेंटर फॉर इंडियन नॉलेज सिस्टम आणि मानव व सामाजिक विज्ञान विभाग याद्वारे ही आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 2026 हा सराव राजस्थानमध्ये कुठे आयोजित केला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, हे जैसलमेर इथे आयोजित केलेला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. राष्ट्रपती भवनातील एडविन लुसिटिसन यांच्या पुतळ्याच्या जागी अलीकडे कोणाचा पुतळा बसवण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, C गोपालचारी यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. राष्ट्रपती भवनातील ब्रिटिश वास्तू विशारद एडविन लुसिंट यांच्या पुतळ्याच्या जागी अलीकडे C गोपालचारी, चक्रवर्ती राजगोपालचारी यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. आता आपण या इथली माहिती पाहूया. कोणाचा पुतळा बसवलेला? C गोपालचारी, स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल. स्थळ राष्ट्रपती भवनातील ग्रँड ओपन स्टेअरकेस
अशोक मंडपम जवळ. अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 23 फरवरी 2026 रोजी अनावरण करण्यात आला. उद्देश वसाहतवाद मानसिकतेच्या खुणा पुसून टाकणे आणि भारतीय स्वातंत्र्य लढाईच्या नेत्यांचा सन्मान करणे या हेतून हा बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, इराणचे सर्वोच्च नेते ज्यांचे अमेरिका हल्ल्यात निधन झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अली खोमनी यांचं निधन झालेलं होतं. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरील संयुक्त लष्करी कारवाईला कोणते नाव दिलेलं? तर विद्यार्थी मित्रांनो, कोणतं नाव देण्यात आलेलं? तर ऑपरेशन एपिक फ्युरी. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर इराणने अमेरिका आणि इस्रायल हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून कोणते लष्करी अभियान सुरू केलेले आहे? तर त्या ऑपरेशनचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो खात्मे-ए-तुफान. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. अमेरिका, इस्रायल आणि इराणचे संघर्ष. तारीख किती होती? 28 फरवरी 2026. संयुक्त लष्करी कारवाई 28 फरवरी रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर मोठ्या प्रमाणावर संयुक्त हवाई हल्ले केले. मोहिमेचं नाव काय देण्यात आले? अमेरिकेच्या संरक्षण विभागानं या कारवाईला ऑपरेशन एपिक फ्युरी हे नाव देण्यात आलेलं. तर इस्रायलनं याला रोरिंग लायन हे नाव असं म्हटलेलं आहे. आणि या दोनही देशाच्या प्रत्युत्तर म्हणून इराण सरकारने कोणतं ऑपरेशन सुरू केलेले? खात्मा-ए-तुफान. हे पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. दोन्ही देशात याला प्री अटेम्प्ट कारवाई म्हटले जातात, ज्याचा उद्देश इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबवणे हा असल्याचे त्याने सांगितलं आहे. तर हा युद्ध आता पण सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, उद्योजक आणि सखोल तंत्रज्ञान स्टार्टअपना चालना देण्यासाठी भारतीयतील पहिले राज्य नवोन्मेष अभियान टी-नेट हे कोणत्या राज्याने सुरू केलं? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो त्रिपुरा राज्य. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. टी-नेट त्रिपुरा नरिशिंग एंटरप्रेन्योरशिप अँड स्टार्टअप्स. राज्य कोणतं आहे? त्रिपुरा, भारताचे पहिलं राज्य. मुख्य उद्देश स्टार्टअप आणि नवोन्मेष म्हणजे इनोव्हेशनला चालना देणे. पूर्ण नाव त्रिपुरा नरिशिंग एंटरप्रेन्योरशिप अँड स्टार्टअप्स. भागीदारी टी हब हैदराबाद सोबत तांत्रिक सहकार्य. लक्ष तरुणांमध्ये उद्योजकता विकसित करणे आणि रोजगाराची नवीन संधी निर्माण करणे. सुविधा स्टार्टअपना निधी, फंडिंग, मार्गदर्शन म्हणजे मेंटरशिप, आवश्यक पायाभूत सुविधा पुरवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, राजस्थान सरकारने माउंट आबूचे नवीन नाव काय ठेवले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आबुराज हे नाव ठेवलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. राजस्थान सरकारने नुकतेच माउंट आबूचं नाव आबुराज ठेवण्याची घोषणा केली. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी 27 फरवरी 2026 रोजी विधानसभेत ही घोषणा केली. यासोबत इतर 2 ठिकाणचं नाव पण बदलण्यात आलं. कामा यांचं नाव कामवन आणि जहाजपूर यांचे नाव यज्ञपूर ठेवण्यात आलं. राज्य सरकारने हा निर्णय त्यांच्या राज्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं हे नाव दिलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, इस्रायलनं विकसित केलेले स्काय सिटिंग हे कोणत्या प्रकारची मिसाईल आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे हवेतून मार करणारी मिसाईल आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. इस्रायलनं विकसित केलेले स्काय स्लिंग हे एक प्रगत बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. प्रकार कोणता आहे? 6व्या पिढीच्या लांब पल्ल्यातून हवेत मार करणारा क्षेपणास्त्र. रेंज किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 250 किमी. गती हे 3 पिल्लर सॉलिड फ्यूल रॉकेट मोटरमुळे यांची अंतिम गती 5 मॅक पेक्षा जास्त आहे. तंत्रज्ञान AI सक्षम टार्गेट डिटेक्शन आणि प्रगत रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर जे इलेक्ट्रॉनिक जॅमिंगला दाद देत नाही. उपयोग हे क्षेपणास्त्र प्रामुख्याने लढाऊ विमानासाठी उदाहरण तेजस, सुखोई साठी हे डिझाईन केलेलं आहे, जे शत्रूच्या विमानाच्या सुरक्षित अंतरावर नष्ट करण्यास सक्षम आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नीती आयोगच्या अटल इनोव्हेशन मिशनने भारताचे पहिलं राज्य नवोन्मेष अभियान कुठे सुरू केलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे सुरू करण्यात आलेलं आहे त्रिपुरा येथे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्रिपुरा राज्य नवोन्मेष अभियान. त्रिपुरा येथे भारताचे हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. ध्येय नवोन्मेष म्हणजे इनोव्हेशन संस्कृतीला रुजवणे. उपक्रम शाळेमध्ये अटल
टिकरिंग लॅब्स स्थापन. स्टार्टअप स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन व संधी. त्यानंतर पुढला प्रश्न, टुलिप महोत्सव 2026ची 4थी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. टुलिप महोत्सव 2026 4वी आवृत्ती नवी दिल्ली येथील शांतीपथ येथे. आयोजक नवी दिल्ली महानगरपालिका NDMC. वैशिष्ट्य 5.5 लाख टुलिप फुलांचे प्रदर्शन. सहकार्य भारत आणि नेदरलँड द्वारा. त्यानंतर पुढला प्रश्न, AI द्वारा समर्पित जगातली पहिली सार्वभौम आर्थिक क्लाउड सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर कोणत्या देशाने लॉन्च केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो देश आहे संयुक्त अरब अमिरात. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. UAEने लॉन्च केलेले जगातलं पहिलं सार्वभौम आर्थिक क्लाउड. कोणता देश आहे? UAE. संस्था UAEच्या सेंट्रल बँक. मुख्य उद्देश सर्वोच्च डेटा सुरक्षा, सार्वभौम डाटा सॉव्हरेनिटी. तंत्रज्ञान प्रगत AI आधारित क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर. फायदा अधिक सुरक्षित वेगवान डिजिटल व्यवहार. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातली सर्वात मोठी अर्धवाहक स्वच्छ खोली म्हणजेच सेमीकंडक्टर क्लीन रूम कोठे कार्यान्वित करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे ढोलेरा गुजरात येथे कार्यान्वित करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. ढोलेरा सेमीकंडक्टर मेगा प्रोजेक्ट गुजरात ढोलेरा येथे. भागीदारी टाटा इलेक्ट्रॉनिक PMMC तैवान द्वारा. प्रकल्प देशातली सर्वात मोठी सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट. काम चिपचे थेट उत्पादन म्हणजे फॅब्रिकेशन. लक्ष जगातल्या स्तरावर भारताला सेमीकंडक्टर हब बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातली सर्वात जुनी रॉक आर्ट्स म्हणजेच गुहाचित्र अलीकडे कोणत्या बेटावर सापडली आहे? तर तो बेट आहे विद्यार्थी मित्रांनो सुलावेसा बेट. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. जगातली सर्वात जुनी गुहाचित्र रॉक आर्ट बेटाचं नाव काय? सुलावेसा इंडोनेशिया येथे. ह्या गुहाचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो? लियान करमपुआ. काळ 51,200 वर्षाहून अधिक जुनं. विशेष म्हणजे हे मानवी इतिहासाची आतापर्यंत सर्वात जुनी नेरेटिव्ह म्हणजे कथा सांगणारी चित्र मानली जाते, ज्यामध्ये मानवकृती आणि डुकराचे चित्रण आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच निधन झालेले प्रोफेसर TK ओमॅन हे कोणत्या क्षेत्राचे प्रख्यात व्यक्ती होते? तर विद्यार्थी मित्रांनो, हे समाजशास्त्र या क्षेत्राचे प्रख्यात व्यक्ती होते. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. प्रोफेसर TK ओमॅन ओळख प्रख्यात भारतीय समाजशास्त्र संस्था JNUचे मधील ज्येष्ठ प्राध्यापक. अभ्यासक राष्ट्रनिर्मिती नॅशनल बिल्डिंग आणि धर्मनिरपेक्षा सन्मान. पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मान करण्यात आलेला होता. योगदान भारताची समाजशास्त्राचे वैचारिक पायाभरणीचं मोलाचं योगदान त्यांचं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक नागरिक संरक्षण दिन म्हणजेच वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे दरवर्षी आपण कधी साजरा केला जातो? तर तो 1 मार्चला साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. जागतिक नागरिक संरक्षण दिन 1 मार्च 2026ला. संकल्पना काय होती विद्यार्थी मित्रांनो? सुरक्षित पर्यावरण शाश्वत भविष्य. सेफ एन्व्हायरमेंट फॉर सस्टेनेबल फ्युचर. मुख्य उद्देश नैसर्गिक मानवनिर्मित आपत्तीपासून बचाव करण्यासाठी नागरी सुरक्षा यंत्रणा सहज करणे. महत्त्व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जनजागृती आणि समुदायाच्या अधिक लवचिक रिलायन्स बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, 28 फरवरी 2026 रोजी कुनो राष्ट्रीय उद्यानात बोत्सवानातून किती चिते आणण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो 9 चिते आणण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 28 फरवरी 2026 रोजी आलेले चित्यांची माहिती पाहूया. ठिकाण कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश इथून. एकूण किती चिते आले? 9. 6 मादी आणि 3 नर. कुठून आले? बोत्सवानातून. हे लक्षात ठेवा. भारतातून एकूण संख्या किती आहे? 48. नवीन चिते प्लस भारतात जन्मलेले बछडे. त्यानंतर पुढला प्रश्न, एका तासात सर्वाधिक रोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहरानं प्रस्थापित केलेला आहे? तर तो शहर आहे विद्यार्थी मित्रांनो वाराणसी. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. एका तासात सर्वाधिक रोपे लावण्याचा
नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वाराणसी हे उत्तर प्रदेशच्या शहराने केलेलं आहे. शहर वाराणसी उत्तर प्रदेश येथे. दिनांक 1 मार्च 2026. एका तासात किती रोपे लावले? 2,51,446. विशेष म्हणजे हा विक्रमसह वाराणसी चीनच्या 8 वर्षापूर्वीचा विक्रम मोडत काढलेला आहे. सहभाग या मोहिमेत सुमारे 20,000 पेक्षा जास्त नागरिक सहभागी झालेले होते. त्यानंतर पुढला प्रश्न, देशव्यापी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठून केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ते अजमेर राजस्थान इथून त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. देशव्यापी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजमेर इथून केलेली आहे. 28 फरवरी 2026 रोजी अजमेर राजस्थान इथे. लक्ष्य 14 वर्षीय वयोगटाचे मुलींना. उद्देश काय? गर्भाशील मुखाच्या म्हणजेच सर्व्हिकल कर्करोगाला प्रतिबंध करणे. वैशिष्ट्य, ही लस सरकारी आरोग्य केंद्रावर मोफत उपलब्ध आहे. स्वभाव, हे लस मोहीम पूर्णपणे ऐच्छिक असून पालकाच्या संमतीनंतर दिली जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, WEF चे अंतरिम CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, अवोस झिग्वी यांची ही नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक आर्थिक मंच म्हणजे WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांचे अंतरिम CEO पद कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ओलिस झिग्वी यांची. नियुक्तीकाळ फरवरी 2026. बर्गे बीड यांचा राजीनामा दिल्यानंतर. कारण बर्गे बीड यांनी पदावर पाय उतरता होण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, SBI म्युच्युअल फंडला कोणत्या बँकेने 9.99% हिस्सा खरेदी करण्यास RBIने मान्यता दिलेली आहे? तर तो बँक आहे विद्यार्थी मित्र बंधन बँक. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. RBIने SBI म्युच्युअल फंडला खालील बँकेमधून 9.99% पर्यंत हिस्सेदारी खरेदी करण्याची मंजुरी दिलेली आहे. कोणता बँक आहे? बंधन बँक आणि RBI बँक. महत्त्वाचे नियम, मुदत 1 वर्षाच्या आत, मर्यादा 9.99 पेक्षा जास्त नसावा. अट, 5 पेक्षा हिस्सा कमी झाल्यास पुन्हा वाढवण्यासाठी RBIची परवानगी आवश्यक असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, झिरो प्राईज पुरस्कार कोणत्या प्रदूषणाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ते वायू, जल आणि माती प्रदूषणाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. झिरो प्राईज. क्षेत्र प्रदूषण निवारण, हवा, पाणी आणि जमीन. स्वरूप निकाल आधारित, रिझल्ट बेस्ड. निधी 5 कोटी रुपये एकूण. पात्रता स्टार्टअप, NGO, कॉर्पोरेट, संशोधक. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण. संयुक्त राष्ट्रांनी कोणता वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो आहे 2026 हा वर्ष. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 ला घोषित करण्यात आलेलं. मुख्य उद्देश महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण करणे. महत्त्व, शेतातील योगदानाच्या जागतिक स्तरावर ओळख. प्राधान्य, संसाधने आणि संधीमध्ये समानता. लक्ष, जागतिक अन्न सुरक्षा बळकट करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, दिव्यांग व्यक्तीसाठी भारताचे पहिलं एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो आपला महाराष्ट्र राज्य. तर ऑप्शन क्रमांक 1-2 आपला योग्य उत्तर आहे. तर महाराष्ट्र राज्य तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. भारताचं पहिलं एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र राज्याने सुरू केलेला आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. पोर्टलचं नाव काय? दिव्यांग सहाय्यक पोर्टल. उद्देश, दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ एकाच प्लॅटफॉर्मवर देणे. सुविधा, ऑनलाईन अर्जाचे रिअल टायमिंग ट्रॅकिंग, AI आधारित तक्रार निवारण. पारदर्शिता, कागदपत्राची गरज कमी करून थेट लाभांतर DBT द्वारे सुलभ करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे 93वे ग्रँड मास्टर आरव डिंगला हे कोणत्या शहराचे निवासी आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर हे मुंबई महाराष्ट्राचे निवासी आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे.
भारताचे 93वे ग्रँडमास्टर आरव डेगला हे मुंबई महाराष्ट्र इथले रहिवासी आहेत. ते 93वे ग्रँडमास्टर बनलेले आहेत. शहर मुंबई इथले रहिवासी आहेत. उपलब्धी हे मुंबईचे 3रे ग्रँडमास्टर आहेत. महत्त्वाची कामगिरी फरवरी 2026 मध्ये त्यांनी ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेला 3रा आणि अंतिम नॉट पूर्ण केलेला आहे आणि त्यांची रेटिंग 2500 पेक्षा पुढे गेलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, तो 3 मार्चला साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी 3 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. उद्देश वन्यजीव वनस्पतीच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे. थीम दरवर्षी या दिवशी एक विशिष्ट थीम असते जी निसर्ग संवर्धनासाठी आधारित असते. त्यानंतर पुढला प्रश्न, डिसेंबर 2025च्या आकडेनुसार कोणत्या राज्याने GST संकलनात 37% वाढ नोंदवून देशात अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो नागालँड राज्य. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. डिसेंबर 2025 मध्ये GST संकलनाबद्दल माहिती. अव्वल राज्य नागालँड. वाढीचा दर 37%. स्त्रोत नागालँड विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन. कारण तंत्रज्ञान आणि डेटा आधारित सुधारणा. त्यानंतर पुढला प्रश्न, सध्या चर्चेत असलेल्या टॉमहॉक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो अमेरिका देश. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. टॉमहॉक क्षेपणास्त्राबद्दल माहिती पाहूया. कोणी विकसित केलं? अमेरिका USA यांनी. निर्माता कोण आहे? रेथिनॉन. प्रकार सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे, क्रूज मिसाईल. वैशिष्ट्य लांब पल्ल्याची अचूक मारा करणारी म्हणजेच प्रिसिशन गाइडेड आणि जमिनीवरून किंवा समुद्रावरून मारा करणारी वर हे सक्षम आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंध्र प्रदेशच्या वाढत्या मानव आणि वन्यजीव संरक्षणाला तोंड देण्यासाठी सरकारने कोणता प्रकल्प सुरू केलेला आहे? तर तो प्रकल्पाचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो हनुमान प्रकल्प. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. हनुमान प्रकल्प. हनुमान प्रकल्पचं फुल फॉर्म पाहूया आपण. हीलिंग न्यूट्रिंग युनिट फॉर मॉनिटरिंग ॲड अँड न्यूट्रिंग. तर ही नाव आहे विद्यार्थी मित्रांनो. कोण केलं? पवन कल्याण, उपमुख्यमंत्री आंध्र प्रदेश. मुख्य उद्देश मानव वन्यजीव संघर्षाला कमी करणे. तंत्रज्ञान ड्रोन, सोलार फेसिंग आणि अर्ली वॉर्निंग सिस्टम. प्राधान्य वन्यजीव संरक्षण आणि शेती आणि मानवी रस्त्याचे संरक्षण करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2 मार्च दिल्लीमध्ये आयोजित शक्त नारी समृद्ध दिल्ली कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणत्या 4 महिला केंद्रित योजनेचा शुभारंभ केला? तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सहेली पिंक स्मार्ट या योजनेची पण सुरुवात केली. दिल्ली लखपती बेटिया योजना याची पण सुरुवात केली. मेरी पुंजी मेरा अधिकार यांची पण सुरुवात केली आणि मोफत LPG सिलेंडर योजना यांची पण सुरुवात केली. म्हणजे हे 4ही योजनेची त्यांनी सुरुवात केलेली आहे. 2 मार्च 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुरू केलेली 4 महिला केंद्रित योजना. पिंक स्मार्ट कार्ड, महिलाला मोफत बस प्रवास आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच कार्ड. दिल्ली लखपती बेटी, मुलींच्या जन्मापासून पदवीपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत. मोफत LPG, होळी दिवाळीच्या प्रतिवर्षी 2 मोफत LPG सिलेंडर. मेरी पुंजी मेरा अधिकार, लाडली योजनेच्या प्रलंबित मदत थेट बँक खात्यात DBTद्वारा ट्रान्सफर. त्यानंतर पुढला प्रश्न, इनोव्हेशन बिझनेस इन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे विद्यार्थी मित्रांनो? तर भारताचा क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो 54वा. तर ऑप्शन क्रमांक 3 आपल्या योग्य उत्तर आहे. इनोव्हेशन बिझनेस इन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 भारताचा क्रमांक किती आहे? 54वा आणि स्कोर किती आहे? 55.035. प्रकाशन स्टार्टअप लिंकद्वारे. इनोव्हेटर्स बिझनेस इन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 मध्ये पहिले 3 देशाची यादी पाहूया. पहिल्या 1 नंबरवर कोण आहे? युनायटेड स्टेट. दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? सिंगापूर आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? युनायटेड किंगडम. त्यानंतर पुढला प्रश्न, 16व्या वित्त आयोगाने केंद्र सरकारला करापैकी राज्यांना किती टक्के हिस्सा दिलेला? तर टोटल विद्यार्थी मित्रांनो 41% एवढा हिस्सा देण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे.
16वा वित्त आयोगबद्दल आपण माहिती पाहूया. अध्यक्ष कोण आहे? डॉक्टर अरविंद पनगडिया. राज्याच्या स्थगिती 41% कायम. तर विद्यार्थी मित्रांनो, 16व्या आयोगचे अध्यक्ष याबद्दल पण प्रश्न असू शकतो, तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. नवीन निकष, GDP योगदानासाठी 10% वेटेज, वित्तीय ध्येय तूट कमी करणे, 3.5 केंद्र आणि 3% राज्य. सुधारणा, डिस्कॉम वीज कंपनीच्या खाजगीकरणावर भर. कालावधी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची प्रमुख भूराजनीती आणि भू अर्थशास्त्र परिषद रायसिना संवाद 2026 कुठे आयोजित केली जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. रायसिना संवाद 2026 डायलॉग या परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे होणार आहे. कालावधी काय असणार आहे? 5 ते 7 मार्च 2026. थीम काय असणार आहे? संस्कार, असर्शन, अकॉमोडेशन अँड ॲडव्हान्समेंट. प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत? फिनलँडचे अलेक्झांडर स्टब. त्यानंतर पुढला प्रश्न, संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलांसाठी जमिनीवरून हवेत मारा करणारी कोणत्या क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी HAL सोबत करार केलेला आहे? तर ती प्रणालीचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो VL शील्ड. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. VL शील्ड म्हणजे व्हर्टिकल लॉन्च शिटल. ज्याबद्दल माहिती पाहूया. मूळतः हे कोणाची आहे? रशिया बनावटची नौदल हवाई प्रणाली आहे. कार्य, युद्धनौकाचे शत्रूच्या मिसाईल, विमाने आणि ड्रोनपासून संरक्षण करणे. विशेषतः म्हणजे व्हर्टिकल लॉन्च. तंत्रज्ञान, ज्यामुळे 360 डिग्री कव्हरेज मिळते, म्हणजेच कोणत्याही दिशेनं आलेल्या धोक्यावर ते मारा करण्यास सक्षम आहे. श्रेणी, शॉर्ट रेंज क्षेपणास्त्र प्रणाली. त्यानंतर पुढला प्रश्न, मनमाडच्या लाकडी चुलीच्या प्रकल्पाला संयुक्त राष्ट्रांनी कोणते पहिलं मंजूर प्रमाणपत्र दिलेले आहेत? तर ते प्रमाणपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो कार्बन क्रेडिट. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. मनमाडच्या लाकडी चुलीला कुक स्टोल्या प्रकल्पाला मिळाले पहिलं यश. प्रमाणपत्र संयुक्त राष्ट्राचे नवीन पॅरिस कराराला क्रेडिंग यंत्रणा आर्टिकल 6.4 PACM अंतर्गत पहिलं कार्बन क्रेडिट. महत्त्व, पॅरिस करार अंतर्गत जागतिक स्तरावर मान्यता मिळाला हा पहिला प्रकल्प आहे. उद्दिष्ट, कार्यक्षम चुलीचा वाटप करून लाकडाचा वापर कमी करणे आणि त्याद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करून जंगलतोड रोखणे. वेळ, फेब्रुवारी 2026 मध्ये ही पहिली मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, UAEच्या सेंट्रल बँकने AI तंत्रज्ञानाचा वापर करून लॉन्च केलेलं जगातलं पहिलं सार्वभौम वित्तीय क्लाउड कोणतं? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो सॉव्हरेन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. UAEनं सेंट्रल बँकनं सॉव्हरेन फायनान्शियल क्लाउडबद्दल माहिती पाहूया. नाव काय? सॉव्हरेन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर. संस्था UAE सेंट्रल बँक. तंत्रज्ञान, प्रगत AI कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित. मुख्य उपयोग, डेटा सुरक्षा आणि सायबर धोके रोखणे. ध्येय, बँकिंग क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि कार्यक्षमता वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिली AI सक्षम कौशल गणना म्हणजे स्किल सेन्सस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे मुंबई येथे सुरू करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. सक्षम कौशल्य गणना मुंबई उपनगर H वेस्ट वार्ड इथे. विशेषतः म्हणजे भारताची पहिली AI सक्षम कौशल्य गणना असणार आहे. उद्देश, तरुणांचे कौशल्य ओळखून त्यांना रोजगाराशी जोडणे. व्याप्ती, 55,000 घरांमध्ये 18 ते 40 वयोगटाच्या तरुणांचे सर्वेक्षण होणार आहे. तंत्रज्ञान, AI आणि GIS मॅपिंगद्वारे. त्यानंतर पुढला प्रश्न, वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026 अनुसार बालपणीच्या लठ्ठपणाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो भारत 2ऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026 भारताची स्थिती, भारत 2ऱ्या क्रमांकावर आहे चीन नंतर. आकडेवारी 41 दशलक्ष म्हणजे 4.1 कोटी मुलांच्या BMI अधिक आहे. त्यापैकी 14 दशलक्ष मुले लठ्ठ आहेत. वाढीचा वेग, बालपणाच्या लठ्ठपणात वार्षिक 5% वाढ जगातल्या सर्वाधिक वेगवान वाढीपैकी एक. भविष्य 2040 लठ्ठ मुलांची संख्या 20 दशलक्षाहून जाण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढला प्रश्न,
महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर धीरज काकडिया. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, लॉरियन्स वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्डसाठी नामांकन मिळवणारी जगातली पहिली महिला क्रिकेट संघ कोणता आहे? तर भारताचा तो महिला क्रिकेट संघ आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. भारतात महिला क्रिकेट संघाला जागतिक सन्मान पहिलीच वेळ आहे. लॉरियन्स नामांकनसाठी निवड झालेला जगातलं पहिलं महिला क्रिकेट संघ आहे. कारण 2025च्या ऐतिहासिक म्हणजेच ICC महिला विश्वचषक विजय श्रेणी लॉरियन्स वर्ल्ड टीम ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन. निकाल विजेता 20 एप्रिल 2026 रोजी जाहीर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न, नॉन CT आधारित रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया प्रणाली सुरू करणारं भारतातील पहिलं सहकारी रुग्णालय कोणतं? तर विद्यार्थी मित्रांनो ते एम्स दिल्ली. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. नॉन CT आधारित रोबोटिक गुडघ्याची शस्त्रक्रिया प्रणाली सुरू करणारं भारताचे पहिलं सरकारी रुग्णालय सफदरजंग रुग्णालय नवी दिल्ली येथे. रुग्णालय कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो? एम्स दिल्ली सफदरजंग रुग्णालय येथे. तंत्रज्ञान नॉन CT आधारित रोबोटिक ऑर्थोप्लास्टी गुडघ्याची शस्त्रक्रिया. फायदा रेडिएशनचा धोका नसणे, शस्त्रक्रियेची अधिक अचूकता. प्रणाली ही प्रणाली कमी वेळात वेदनारहित आणि जलद रिकव्हरीसाठी ओळखली जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, 11वा रायसन संवाद म्हणजेच रायसन डायलॉगचे प्रमुख पाहुणे अलेक्झांडर स्टब हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो हे फिनलंड या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. रायसिना संवाद 2026 प्रमुख पाहुणे अलेक्झांडर स्टब फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष. कालावधी 5 ते 7 मार्च 2026. स्थळ नवी दिल्ली भारत येथे. विषय संस्कार असर्शन अकॉमोडेशन अँड ॲडव्हान्समेंट. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र प्रसार जागरूकता दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 5 मार्चला साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र प्रसार जागरूकता दिन दरवर्षी 5 मार्चला साजरा करण्यात येतो. उद्देश निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र प्रसाराबाबत जनजागृती करणे. प्राधान्य जागतिक शांतता सुरक्षा मजबूत करणे. पार्श्वभूमी संयुक्त राष्ट्र महासभा UNGA 2022 मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो दीपक गुप्ता यांची करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अस्मिता लीग उपक्रम कोणत्या निमित्ताने जाहीर करण्यात आला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला दिन या निमित्तानं जाहीर करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. अस्मिता लीग निमित्त आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च. उद्देश क्रीडा क्षेत्राची महिलांचा सहभाग वाढवणे. व्याप्ती देशभरात 250 ठिकाणा स्पर्धा. सहयोग खेलो इंडिया आणि माय भारत प्लॅटफॉर्मवर. घोषणा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केली. त्यानंतर पुढला प्रश्न, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026चे आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आयोजन हे स्पेन येथे करण्यात येत आहे, बार्सिलोना इथे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 स्थान बार्सिलोना स्पेन फेरा ग्रेन विया येथे. तारीख 2 ते 5 मार्च 2026. स्वरूप जागतिक मोबाईल आणि टेक प्रदर्शनी. मुख्य भर 5G AI आणि नाविन्यपूर्ण गॅजेट. त्यानंतर पुढला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे 23वे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. नाव काय? जिष्णू देव वर्मा. मुद्दा महाराष्ट्राचे ते 23वे राज्यपाल आहेत. पदभार त्यांनी केव्हा स्वीकारला? 6 मार्च 2026 रोजी. पूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल होते. त्यानंतर पुढला प्रश्न,
कोणत्या देशाने सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून कुष्ठरोग दूर केलेला जागतिक आरोग्य संघटनेनं अधिकृतपणे घोषणा केली आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो चिली हा देश. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. कुष्ठरोग निर्मूलनाबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. जॉर्डन कुष्ठरोग निर्मूलन करणारा जगातला पहिला देश ठरलेला होता. घोषणा केव्हा केली? 2024 मध्ये सप्टेंबर. चिली कुष्ठरोग निर्मूलन करणारा जगातला दुसरा देश ठरलेला आहे. अमेरिकातील पहिला देश आणि घोषणा केव्हा केली? 4 मार्च 2026 रोजी. संस्था जागतिक आरोग्य संघटना WHO द्वारा अधिकृत प्रमाणपत्र. त्यानंतर पुढला प्रश्न. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणते वर्ष सामाजिक समता व समरस वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केलेली आहे? तर तो वर्ष विद्यार्थ्यांनो 2026 ते 27. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. सामाजिक समता व समरस वर्ष घोषणा केव्हा केली? वर्ष कोणता? 2026-27. घोषणा अर्थसंकल्प 2026-27 मध्ये 6 मार्च 2026 रोजी. घोषणा कोणी केली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. उद्देश सामाजिक समता सखोलचा प्रसार करणे. त्यानंतर पुढला प्रश्न. कोणत्या राज्याने ग्रामीण महिला आणि युवा उद्योजकासाठी 12.66 कोटी रुपयांचा आव्हान निधी सुरू केलेला आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्य. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. ग्रामीण महिला व युवा उद्योजकाकरिता 12.66 कोटीची आव्हान निधी. राज्य तेलंगणा. निधी 12.66 कोटी. उद्देश ग्रामीण भागातील महिला आणि तरुण उद्योजकांना चालना देणे. भागीदारी SERP सोसायटी फॉर एलिमिनेशन ऑफ रुरल पॉवर्टी द्वारे. प्रमुख वैशिष्ट्य 300 महिला व युवा उद्योजकांना तांत्रिक मार्गदर्शन, बाजारपेठ आणि गुंतवणूक मिळवून देण्यात मदत. त्यानंतर पुढला प्रश्न. डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे यांना कोणता मानाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना अहिल्या रत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. अहिल्या रत्न पुरस्कार डॉक्टर मंदाकिनी आमटे. पुरस्कार अहिल्या रत्न पुरस्कार प्रथम दिला जाणारा. प्रदान करणारी संस्था पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. प्रदान केव्हा करणार त्यांनी? 7 मार्च 2026 रोजी. विद्यापीठाचा 7वा नामविस्तार दिवस तेव्हा. पुरस्काराचे स्वरूप 51,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, शॉल आणि श्रीफळ. उद्देश दुर्गम भागातील आदिवासींना आरोग्य, शिक्षण, मानव सेवासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. सेबीने भ्रामिक पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी कोणतं AI साधन टूल लॉन्च केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो तो त्याचं नाव आहे सुदर्शन. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. सुदर्शन सेबीचे नवीन AI साधन. काम सोशल मीडियावरील भ्रामिक आर्थिक सल्ला आणि माहितीवर नजर ठेवणे. क्षमता बहुभाषिक असून ऑडिओ, व्हिडिओ आणि मजकूर स्कॅन करणे. यश 1.2 लाखहून अधिक भ्रामक पोस्टावर कारवाई रद्द केलेल्या आहेत याद्वारे. त्यानंतर पुढला प्रश्न. प्रसिद्ध हट्टी रिसाल महोत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र या राज्यात साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. हट्टी रसाल महोत्सव महाराष्ट्र राज्य. कोणता शहर आहे? जालना इथे. वेळ धुलिवंदन होळीच्या दुसऱ्या दिवशी. पार्श्वभूमी 138 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरा. वैशिष्ट्य हत्तीवरून राजा आणि मंत्र्याच्या प्रतिकात्मक मिरवणूक आणि नागरिकांना रेवड्या वाटण्याची इथे प्रथा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. टाइम मॅगझिनच्या जाहीर केलेला वुमन्स ऑफ द इयर 2026 यादीत कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ते आहेत सफीना हुसेन. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. टाइम्स वुमन ऑफ द इयर 2026 भारतीय मानकरी कोण आहे? सफीना हुसेन. एज्युकेटेड गर्ल यांची संस्थापक. ग्रामीण शिक्षण सुधारण्यासाठी. रेश्मा केवलरामाणी. वर्टेक्स फार्मास्युटिकलचे CEO. आरोग्य सेवा आणि बायोटेक क्षेत्राच्या योगदानाकरिता. रेश्मा सोजानी. गर्ल्स हू कोड आणि मॉम्स फर्स्ट याचे संस्थापक आणि महिला सक्षमीकरणासाठी. तर हे 3 नाव तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले HPV लसीकरण कार्यक्रम कोणत्या आजाराशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा गर्भाशय कर्करोगच्या आजाराशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. HPV लसीकरण कार्यक्रमची मुख्य माहिती पाहूया आपण. आजार गर्भाशय मुखाचा कर्करोग, सर्व्हिकल कॅन्सर. उद्देश कर्करोगाचा प्रतिबंध करणे. लाभार्थी 14 वर्ष वयोगटाची मुले. वैशिष्ट्य सरकारी आरोग्य केंद्रावर मोफत लसीकरण. सुरुवात 28 फरवरी 2026 अजमेर राजस्थान येथून. त्यानंतर पुढला प्रश्न, डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य ज्यांचे अलीकडे भारताच्या बायसन महोत्सव आयोजित केलं होतं ते कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ते आहे ओडिशा राज्यात. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य, राज्य ओडिशा, बरगड जिल्हा. मुख्य आकर्षण इंडियन बायसन गौर संवर्धन संस्था, हिराकुंड धरणाजवळ महानदी इथे. महोत्सव भारतीय बायसन महोत्सव मार्च 2026 रोजी. ऐतिहासिक महत्त्व स्वतंत्र सैनिक वीर सुरेंद्र साय यांच्याशी संबंधित आहे. यानंतर पुढला प्रश्न ICC T20 विश्वचषकबद्दल. ICC T20 विश्वचषक 2026चा विजेता देश कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो आपला भारत देश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर भारताच्या आतापर्यंत एकूण किती वेळा T20 विश्वचषक जिंकलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतानं 3दा हा विश्वचषक जिंकलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 विजेता कोण आहे? भारत संघ सलग दुसऱ्या वेळा. उपविजेता कोण आहे? न्यूझीलंड. न्यूझीलंडच्या 96 धावांनी भारतनं पराभव केलेला आहे. यजमान देश भारत आणि श्रीलंका. अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद इथे. आता आपण यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. ऐतिहासिक विक्रम, भारत 3 वेळा हा विश्वचषक T20 जिंकलेला आहे. 2007, 2024 आणि 2026 मध्ये विश्वचषक जिंकलेला आहे. हा पहिला संघ ठरलेला आहे. विजेतेपद राखलं पण आहे. वर्ल्ड कप डिफेंड करणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे. होम ग्राउंड स्वतःच्या देशात T20 विश्वचषक जिंकणारा हा पहिला यजमान संघ ठरलेला आहे. सर्वोच्च धावसंख्या फायनलमध्ये 255 धावाची नवा विक्रम केलेला आहे. व्यक्तिगत कामगिरी आपण पाहूया. मालिकावीर संजू सॅमसन म्हणजे टुर्नामेंट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरले? संजू सॅमसन. आणि सामनावीर म्हणजे प्लेयर ऑफ द मॅच कोण आहे? जसप्रीत बुमराह. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण की नुकताच हा पोलीस भरतीमध्ये प्रश्न आलेला होता की ICC T20 विश्वचषक फायनलचा सामनावीर कोण आहे आणि कर्णधार कोण होता भारताचा? सूर्यकुमार यादव. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2025-26 अनुसार राज्याच्या अर्थव्यवस्था किती दराने वाढण्याची अपेक्षा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 7.9% या दराने वाढण्याची अपेक्षा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राची अर्थसंकल्प 2025-26 आर्थिक वृद्धी, अपेक्षित वृद्धी दर 7.9%. राज्याची अर्थव्यवस्था एवढ्या टक्क्याने वाढण्याची अपेक्षा आहे. राष्ट्राची तुलना भारताचा विकास दर 7.4 पेक्षा जास्त. एकूण GDP 51,597 कोटी अंदाजित. देशाचा वाटा भारताच्या GDP मध्ये 14% वाटा महाराष्ट्राच्या राज्याचा आहे विद्यार्थी मित्रांनो. दरडोई उत्पन्न 3,47,903 राष्ट्रीय सरासरीपेक्षा 58% अधिक. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादनात देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 5व्या क्रमांकावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र दूध उत्पादन देशातला क्रमांक 5वा. राष्ट्राच्या वाटामध्ये किती आहे? 6.71%. प्रमुख राज्य कोणते आहेत? पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश, दुसऱ्यावर राजस्थान, तिसऱ्यावर मध्य प्रदेश, चौथ्यावर गुजरात आणि 5व्यावर महाराष्ट्र राज्य. वार्षिक उत्पादन 166.26 लाख मेट्रिक टन एवढं 2024-25 मध्ये. दरडोई उपलब्धता 358 ग्राम प्रतिदिन. विशेष म्हणजे पशुसंवर्धन क्षेत्रात शेतीचा दर्जा देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्राच्या पालघर येथे केमिकल युनिटमध्ये अलीकडे कोणत्या गॅसच्या गळती झाली? तर ते गॅस होती विद्यार्थी मित्रांनो, ओलियम गॅस. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे.
पालघर गॅस गळती, ठिकाण तारापूर MIDC बोईसर बघेरिया इंडस्ट्री इथे, तारीख 2 मार्च 2026. वायूचे नाव का, तर विद्यार्थी ओलियम किंवा फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड. कारण 2500 लिटरपेक्षा क्षमतेच्या डेक टँकमधून गळती झालेली आहे. खबरदारी, 2600 लोकांचे सुरक्षित स्थलांतरण करण्यात आलेलं आहे. तिथे 1600 विद्यार्थी होते. परिणाम, डोळ्याची जळजळ आणि श्वास घेण्यात त्रास. NDRF आणि अग्निशामक दलाने ही संयुक्त मोहीम केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, केरळ महानगरपालिकाने कालव्याची स्वच्छता करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या AI चलित रोबोटचं नाव काय आहे? तर त्या रोबोटचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो G स्पायडर. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला उद्योजकांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेले हर स्टार्ट 5.0 कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे? तर ते राज्य सरकार आहे विद्यार्थी, गुजरात राज्य सरकार. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. हर स्टार्ट 5.0 कार्यक्रम, राज्य गुजरात. उद्घाटक मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, 5 मार्च 2026 रोजी. उद्देश, महिला उद्योजकांसाठी म्हणजे वुमन्स लीड स्टार्टअपला प्रोत्साहन देणे. संस्था, गुजरात युनिव्हर्सिटी स्टार्टअप अँड एंटरप्रेन्योरशिप काउन्सिल. फायदा, मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि 50 लाखपेक्षा जास्त अनुदान. सहयोग, युनिसेफ इंडियाद्वारे. त्यानंतर पुढला प्रश्न, पश्चिम आशियाची सुरक्षा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने कोणतं ऑपरेशन सक्रिय ठेवलेलं आहे? तर तो ऑपरेशनचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन संकल्प. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ऑपरेशन संकल्प उद्देश, पश्चिम आशियाचे तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्यापारी जहाजाचे संरक्षण. कार्यक्षेत्र, अखाती देश, ओमानचा अखात आणि एडनचा अखात. सध्या स्थिती, इस्रायल संघर्षावरून पार्श्वभूमीवर हाय अलर्ट वर सक्रिय आहे. प्रमुख नौका INS सूरत व इतर विनाशकी जहाज तैनात ठेवण्यात आलेले आहे. सुरुवात जून 2019 मध्ये ओमानच्या अखात हल्ल्यानंतर. भूमिका, समुद्री चाचेगिरी रोखणे आणि सुरक्षित सागरी वाहतूक सुनिश्चित करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, उत्खननाच्या पलीकडे जाणे आणि खाण बंद करणे आणि पुनर्वापर या विषयावरील देशातली पहिली राष्ट्रीय कार्यशाळा कुठे आयोजित करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो हे आयोजित करण्यात आली नेवेली, तमिळनाडू इथे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. खाण बंद करणे व पुनर्वापर कार्यशाळा, नेवेली, तमिळनाडू इथे, 23 ते 24 फरवरी 2026 रोजी. आयोजक NLCIL द्वारे. उद्घाटक केंद्रीय मंत्री किशन रेड्डी द्वारे. विषय, खाणकाम संपल्यावर शास्त्रीय पद्धतीने बंद करणे आणि जमिनीचा फेरवापर करणे. उद्दिष्ट, खाण क्षेत्राचा शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धन. विशेष म्हणजे या विषयावर ही देशातली पहिली राष्ट्रीय कार्यशाळा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, स्वतःची खास बार्बी डॉल मिळवणारी जगातली पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे? तर ती क्रिकेटपटू आहे विद्यार्थी मित्रांनो स्मृती मंधाना. तर ऑप्शन क्रमांक 2 आपल्या योग्य उत्तर आहे. स्मृती मंधाना पहिली बार्बी डॉल क्रिकेटपटू. ऐतिहासिक मान, जगातली स्वतःची बार्बी डॉल मिळवणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. गौरव, मेटल या कंपनीच्या बार्बी ड्रीम टीममध्ये समावेश. उद्देश, मुलींना क्रिकेट क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणे. रोल मॉडेल. लॉन्च 8 मार्च 2026 आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त. उपलब्धता, ही बाहुली केवळ सन्मानार्थ आहे, विक्रीसाठी नाही. त्यानंतर पुढला प्रश्न, 16 वर्षाखाली मुलींसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा प्रस्ताव आणणारं भारताचे पहिलं राज्य कोणतं? तर तो राज्य विद्यार्थी कर्नाटक राज्य. तर ऑप्शन क्रमांक 2 आपल्या योग्य उत्तर आहे. 16 वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी. राज्य कर्नाटक. मुख्य उद्देश, मुलांच्या मानसिक आरोग्य सुधारणे आणि सायबर धोक्यापासून संरक्षण करणे. धोरण, 16 वर्षाखाली मुलांच्या सोशल मीडियावर वापरण्यासाठी नवी नियमावली तयार करण्यात आलेली आहे. कारण मुलांमध्ये वाढते डिजिटल व्यसन आणि अभ्यासावर होणारा परिणाम. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 कोणत्या स्टार्टअपने विकसित केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. स्कायरूट एरोस्पेस. मुख्यालय हैदराबाद इथे. क्षमता LEO निम्र कक्षामध्ये 300 ते 350 किलो पेलोड. रचना पूर्णपणे कार्बन फायबर आणि 3D प्रिंटिंग इंजन. विक्रम, डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या
शक्तिपृथ्वी हे नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, हॉर्मुझची समुद्री धुनी खालीलपैकी कोणत्या दोन जलाशयांना जोडते? नुकताच प्रश्न आलेला होता विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये. तर हे पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडते. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. हॉर्मुझची समुद्री धुनी आपण पाहूया. जोडणी पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडते. स्थान उत्तर इराण आणि दक्षिण ओमान आणि युए. व्यापार जगातला 20 ते 30% कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होते. रणनीती मध्य पूर्व आणि आशियाला जोडणारा मुख्य समुद्री मार्ग. रुंदी सर्वात अरुंद ठिकाण फक्त 33 किलोमीटर आहे. म्हणजे हे 33 किलोमीटरची फक्त रुंदी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, बार्सेलोना स्पेन इथे आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026ची थीम काय आहे? तर तिथली थीम होती विद्यार्थी मित्रांनो द IQ इरा. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, CA अंतर्गत आसाममधली भारतीय नागरिकत्व मिळवणारी पहिली व्यक्ती कोण ठरलेली आहे? तर ती व्यक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो दीपाली दास. यांचे वय 60 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. आसामची CA अंतर्गत नागरिकत्व दीपाली दास यांना मिळालेलं आहे. व्यक्ती दीपाली दास, वय वर्ष 60 वर्ष. स्थान कचरा जिल्हा आसाम, हवाईतंग गाव. ऐतिहासिक नोंद परदेशी म्हणजे फॉरेनर घोषित केल्यानंतर CA अंतर्गत नागरिकत्व मिळवणारी ती आसामची पहिली व्यक्ती ठरलेली आहे. संघर्ष 2019 ते 2021 या काळात सिलचर येथे डिटेन्शन सेंटरमध्ये 2 वर्ष तिने व्यतीत केलेलं आहे. मूर्त म्हणजे 1988 मध्ये ते बांगलादेशातून भारतात स्थानिक झाल्या होत्या. दिनांक 6 मार्च 2026 रोजी त्यांना भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र मिळालेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, SBI जनरल इन्शुरन्सचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो पंकज त्रिपाठी यांची करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आसाममधली कार्बी आंग्लॉंग भागात प्रशिक्षण दरम्यान भारतीय हवाई दलाचे कोणतं लढाऊ विमान कोसळून 2 वैमानिकांची मृत्यू झाली? तर तो विमान होता विद्यार्थी मित्रांनो सुखोई 30 MKI. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. विमान दुर्घटना कार्बी आंग्लॉंग. विमानचा प्रकार कोणता होता? सुखोई 30 MKI. ठिकाण कार्बी आंग्लॉंग जिल्हा आसाम येथे. आणि 2 वैमानिक पायलटच्या मृत्यू. कारण तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळून प्राथमिक अंदाज आहे. ताफ्याचे स्थान सुखोई हे भारताच्या हवाई दलाच्या सर्वात शक्तिशाली आणि लढाऊ विमान मानलं जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, पद्मश्री पुरस्कार विजेता उस्ताद शेख महबूब सुभाणी यांचे नुकतंच निधन झालं. ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते? तर विद्यार्थी मित्रांनो तो वाद होता नादस्वरम वाद्य. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. उस्ताद शेख महबूब सुभाणी निधन, त्यांचं वाद्य कोणतं होतं? नादस्वरम वादक. त्यांना पद्मश्री पुरस्कार पण मिळाला 2020 मध्ये पत्नीसह संयुक्त. जोडी पत्नी कालीबाशी महबूब यांच्यासोबत नादस्वरमची जुगलबंदी. मूळचे राज्य कोणतं आहे? मूळचे आंध्र प्रदेशच्या गुंटूर, कार्यक्षेत्र तमिळनाडू इथलं. निधन 4 मार्च 2026 रोजी 71 वर्षी त्यांचं निधन झालं. वारसा नादस्वरम वादकाचे ते 8व्या पिढीचे प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर पुढला प्रश्न, हारून ग्लोबल रिच लिस्ट 2026 अनुसार जगातला सर्वात अब्जाधीश असलेला देश कोणता? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो चीन हा देश. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. हारून ग्लोबल रिच लिस्ट प्रथम देश चीन 1110 पेक्षा जास्त जागतिक स्तरावर अव्वल ठरलेला आहे. दुसऱ्या स्थान कोणाचं आहे? अमेरिका, तिथे 1000पेक्षा जास्त अब्जाधीश आहेत. तृतीय क्रमांकावर भारत 308 अब्जाधीश, जगातला 3रा क्रमांकावर भारत आहे. श्रीमंत शहर न्यूयॉर्क 146 हे जगातला अब्जाधीशची राजधानी. भारत मुंबई 95 अब्जाधीश, भारत प्रथम आणि जगात 6व्या क्रमांकावर. आशियाचा श्रीमंत मुकेश अंबानी 9.8 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचा प्रथम. जगातले श्रीमंत एलॉन मस्क, टेस्ला आणि स्पेसएक्स यांचे फाउंडर. नवीन ट्रेड AI कृत्रिम बुद्धिमत्ता हे संपत्ती निर्मितीकरिता सर्वात मोठा क्षेत्र ठरेल. विशेष नोंद अभिनेता शाहरुख खान येथे 1.6 अब्ज संपत्तीसह प्रथमच जागतिक यादीत समावेश झालेला आहे त्यांचं. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताने T20 विश्वचषक जिंकलेला नाही? तर विद्यार्थी मित्रांनो भारत 2007 मध्ये जिंकला, 2024 मध्ये जिंकला,
2026मध्ये जिंकला आणि 2011मध्ये त्यांनी जिंकलेला नाही आहे. त्याने 2011मध्ये 50 ओव्हरच्या वन डे विश्वचषक जिंकलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक काय राहील इथे? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर राहील. कारण की विद्यार्थी मित्र इथे T20 विश्वचषक विचारलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र सरकारने 2 लाख पीक कर्जमाफी आणि 50,000 प्रोत्साहन या कर्जमाफी योजनेला नाव काय दिलेलं आहे? तर याचं नाव दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख पर्यंत संपूर्ण कर्जमाफी. प्रोत्साहन, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 सानुग्रह अनुदान पण मिळणार आहे. कट ऑफ तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज या योजनेच्या पात्र ठरणार आहेत. लाभार्थी राज्याचे अल्प आणि अल्पभूधारक कर्जबाजी शेतकरी. उद्देश शेतकऱ्यांचे कर्ज मुक्त करून त्यांना पुन्हा नवीन पिकाच्यासाठी कर्जसाठी पात्र करणे. तर विद्यार्थी मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ही याबद्दल तुम्ही माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला सरपंचऐवजी पुरुष नातेवाईक प्रशासन चालवण्याच्या सरपंचपती प्रथेला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कोणती मोहीम सुरू केलेली आहे? तर त्या मोहीमचे नाव विद्यार्थी मित्रांनो से टू नो प्रॉक्झी सरपंच. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला सरपंच सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेले से टू नो प्रॉक्झी सरपंच मोहीम कोणत्या दिवशीच्या निमित्ताने सुरू करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो ही आंतरराष्ट्रीय महिला दिन या दिवसाच्या निमित्ताने सुरू करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. सरपंच प्रथेविरुद्ध मोहीम नाव काय ठेवण्यात आलं? से नो टू प्रॉक्झी सरपंच. कालावधी 8 मार्च ते 18 मार्च 2026 पर्यंत. मंत्रालय केंद्रीय पंचायत राज मंत्रालय भारत सरकार. बंदी महिला सरपंचऐवजी पती किंवा पुरुष नातेवाईकांच्या कारभारावर पाहण्यावर बंदी. सक्षमीकरण महिला लोकप्रतिनिधीला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास प्रवृत्त करणे. देखरेख कामगिरी मोजण्यासाठी 35 सूचकांक इंडिकेटरचे विशेष डॅशबोर्ड इथे असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, लंडनमध्ये रॉयल जॉग्राफिकल सोसायटीकडून दिला जाणारा MMSD मार्टिन अवॉर्ड मिळणारी पहिली भारतीय आणि पहिली आशियाई महिला कोण ठरेल? तर ते डॉक्टर कीर्ती कारत हे ठरणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. डॉक्टर कीर्ती कारत जागतिक गौरव. मानकरी डॉक्टर कीर्ती कारत पहिली भारतीय आणि आशियाई महिला. पुरस्कार MSD मार्टिन अवॉर्ड म्हणजे मायनिंग मिनरल सस्टेनेबल डेव्हलपमेंट संस्था लंडनमधली रॉयल जॉग्राफिकल सोसायटीद्वारे. क्षेत्र शाश्वत खाणकाम आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन. महत्त्व पर्यावरण आणि भूगोल क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पंजाब सरकारने मुख्यमंत्री मावा धीरा दा सत्कार ही योजना अंतर्गत महिलांना दरमहा किती आर्थिक मदत दिली जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 1,000 रुपये इतकी आर्थिक मदत येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. मुख्यमंत्री मावा धीर सत्कार योजना. आर्थिक मदत पात्र महिलांना दरमहा 1,000 रुपये. आर्थिक मदत अनुसूचित जातीची महिलांना दरमहा 1,500 रुपये एवढे मिळणार आहे. पात्रता 18 वर्षावरील पंजाबमधली सर्व पात्र महिला. सरकार पंजाब सरकारचे मुख्यमंत्री भगवंत मान द्वारे. वितरण थेट बँक खात्यात DPT द्वारा जमा. नोंदणी 13 एप्रिल 2026 रोजी बैसाखीपासून हे सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पहिला खेलो इंडिया ट्रायबल गेमची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे छत्तीसगडमध्ये होणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026. यजमान राज्य छत्तीसगड पहिले यजमान राज्य. मुख्य शहर रायपूर, जगतपूर आणि सरगुजा. कालावधी 25 मार्च ते 6 एप्रिल या दरम्यान. शुभांकर मॉस्कोटकर मोरवीर. एकूण खेळ 7 स्पर्धात्मक खेळ उदाहरण तिरंदाजी, हॉकी आणि कुस्ती. मंत्रालय केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय. त्यानंतर पुढला प्रश्न, नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल? तर विद्यार्थी मित्रांनो बालेंद्र शाह म्हणजेच बालेन शाह यांची नियुक्ती होणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेंद्र शाह.
प्रसिद्ध रॅपर, स्ट्रक्चर इंजिनियर आणि काठमांडूचे माजी महापौर. विजय. मार्च 2026 या निवडणुकीत माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या 50,000 मतांनी पराभव त्यांनी केलेला आहे. पक्ष कोणता आहे? राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष RSP, ज्यांची ऐतिहासिक बहुमत त्यांनी मिळवलेलं आहे. विक्रम. नेपाळचे सर्वात तरुण 35 वर्ष आणि पहिले मेघासी पंतप्रधान. निवडणूक 5 मार्च 2026 रोजी मतदान इथे पार पडलं. पाठिंबा प्रामुख्याने जेन झी या तरुणांनी मतदारात मोठा कौल दाखवलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध झालेला सिप्री अहवाल 2021 ते 2025 अनुसार भारत जगातला शस्त्र आयातीमध्ये कोणत्या स्थानावर राहिलेला आहे? तर भारताचे स्थान आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरं स्थान. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक शस्त्र आयात भारत दुसऱ्या स्थानी. जगातला वाटा किती आहे? एकूण जागतिक शस्त्राच्या 8.2% एवढा हिस्सा. प्रथम क्रमांक कोण आहे? रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचा वाटा किती आहे? 9.7 एवढा टक्के. आयातीत घट 2016 ते 2020 या तुलनेत भारताच्या आयातीत 4% घट झालेली आहे. भारत मोहीममुळे. मुख्य पुरवठादार रशिया 40% प्रथम, दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्स 29% आणि तिसऱ्यावर इस्रायल 15%. संस्था स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्री स्वीडनद्वारे. त्यानंतर पुढला प्रश्न. WHO ने कोणत्या देशाला HIV आणि सिफिलिस चे आईकडून मुलाकडे होणारे संक्रमण समाप्त करणारा युरोपियन युनियनमधला पहिला देश म्हणून घोषित केला आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो डेन्मार्क देश. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. डेन्मार्क संक्रमणमुक्त देश. गौरव. युरोपियन युनियनमध्ये असा मान मिळवणारा पहिला देश. आजार HIV आणि सिफिलिस. यश. आईकडून मुलाकडे होणारं संक्रमण पूर्णपणे समाप्त. निकष. 95 पेक्षा जास्त गरोदर महिलांच्या तपासणी आणि यशस्वी उपचार. आरोग्य प्रणाली मोफत सार्वत्रिक आरोग्य सुविधांमध्ये मुळे शक्य झालेलं आहे. पुढील ध्येय. आता हेपॅटायटिस B निर्मूलनाचे लक्ष्य म्हणजे ट्रिपल एलिमिनेशनचे लक्ष्य ठरवण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. आंध्र प्रदेशच्या नव्या धोरणानुसार तिसऱ्या मुलांसाठी 5 वर्षापर्यंत दरमहा किती आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 1000 रुपये एवढा आर्थिक लाभ देण्याचा प्रस्ताव आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आंध्र प्रदेश तिसरा आपत्ती प्रोत्साहन योजना. मासिक दर दरमहा 1000 रुपये 5 वर्षापर्यंत. एकेरी लाभ. जन्मावेळी 25,000 अनुदान. शिक्षण वयाच्या 18 वर्षापर्यंत मोफत शिक्षण. मुख्य उद्दिष्ट प्रजनन दर 2.1% पर्यंत वाढवणे. अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतातील कोणतेही कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचे ऑपरेशनचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरल्या आहेत? तर त्यांचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो RM नचप्पा. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. पहिली महिला अणुऊर्जा प्रकल्प प्रमुख. नाव काय? RM नचप्पामाई. विक्रम काय? भारताची पहिली कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचे नेतृत्व करणारी पहिली महिला. संस्था न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ठिकाण केगा जनरेटिंग स्टेशन युनिट 3 आणि 4. पद चीफ सुपरिटेंडेंट. अनुभव अणुऊर्जा क्षेत्रात 35 वर्षाचा प्रदीप अनुभव. शिक्षण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. भारत आणि कोणत्या देश दरम्यान संयुक्त लष्करी सराव लेमिटिय 2026 ची 11वी आवृत्तीची सुरू करण्यात आलेली आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो सेशेल देश. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. संयुक्त लष्करी सराव लेमित्य 2026. सहभाग भारत आणि सेशेल. आवृत्ती किती? 11वी 11th एडिशन. ठिकाण सेशेल येथे. कालावधी 9 ते 20 मार्च 2026 रोजी. अर्थ लॅमित्य म्हणजे मैत्री होते विद्यार्थी मित्रांनो. विशेष म्हणजे प्रथमच भारताच्या तीनही संघ दल उदाहरण भूदल, नौदल आणि वायू सेना इथे सहभागी झालेले होते. उद्देश दहशतवादी विरोधी कारवाई आणि संयुक्त लष्करी कौशल्य वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न. शिकागोचे माजी विद्यार्थी पुरस्कार
जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्र कोण? तर ते आहेत विद्यार्थी मित्रांनो कृष्णमूर्ती सुब्रमण्य. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. शिकागोचे माजी विद्यार्थी पुरस्कार कोणाला? के.व्ही. सुब्रमण्य मानकरी. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय अर्थतज्ज्ञ आहेत. सध्याचे पद IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारताचे कार्यकारी संचालक. माजी पद भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार पण ते होते. संस्था युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस. गौरव जागतिक आर्थिक धोरणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन जज कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 10 मार्चला साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च 2026 रोजी भारतातील पहिली रिंग मेट्रोचे उद्घाटन कुठे केलं? तर हे रिंग मेट्रोचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताची पहिली रिंग मेट्रो नवी दिल्ली येथे उद्घाटन 8 मार्च 2026 रोजी. दिल्ली मेट्रोची पिंक लाईन येथे विस्तार मजीस पार्क ते मौजपूर बाबर कनेक्टिव्हिटी. लांबी एकूण 71.61 किमी एवढं. जगातलं सर्वात लांब रिंग मेट्रोपैकी एक. वैशिष्ट्य दिल्लीच्या रिंग रोडाला समांतर शहरापैकी एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वेगानं प्रवास. तांत्रिक यमुना नदीवर नवीन पूल आणि डबल डेकर वायडोरचा समावेश इथे असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्करीचे उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर ते नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारतीय लष्कर प्रमुख नाव लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. नियुक्ती केव्हा झाली? 1 एप्रिल 2026 पासून. सध्याचे पद प्रमुख दक्षिण कमांड पुणे इथे. कोणाची जागा घेतली? लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमण्यम यांची जागा घेतली. पार्श्वभूमी 21व्या स्ट्राईक कोरचे माजी प्रमुख आणि आर्मर्ड कॉरचे अधिकारी आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, कोल्ड रिस्पॉन्स हा द्विवार्षिक लष्करी सराव कोणत्या संघटनेद्वारा आयोजित केला जातो? तर हा विद्यार्थी मित्रांनो नाटो या संस्थेद्वारा आयोजित करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. कोल्ड रिस्पॉन्स लष्करी सराव. आयोजक नाटो, उत्तर अटलांटिक करार संघटना. ठिकाण प्रामुख्याने नॉर्वे येथे. स्वरूप हा एक आर्क्टिक क्षेत्राच्या अत्यंत थंड हवामानाला एक लष्करी सराव आहे. उद्देश नाटो सदस्य देशांमधले लष्करी समन्वय वाढवणे आणि उत्तर युरोपच्या संरक्षणासाठी सज्ज राहणे. सहभाग नाटो सदस्य देश आणि भागीदारी देशांच्या हजारो सैनिक यात सहभागी होतात. यानंतर पुढला प्रश्न, महिला उद्योजक सक्षमीकरण योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ही योजना विद्यार्थी मित्रांनो तमिळनाडू या राज्याने सुरू केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. महिला उद्योजक सक्षमीकरण योजना तमिळनाडू राज्य. उद्देश महिला उद्योजकांना आर्थिक स्वावलंबन आणि व्यावसायिक मार्गदर्शन देणे. मुख्य लाभ कमी व्याजदरात कर्ज, कौशल्य विकास आणि उद्योगांसाठी विशेष अनुदान. अंमलबजावणी तमिळनाडू औद्योगिक गुंतवणूक महामंडळ द्वारे. विशेष म्हणजे महिला नेतृत्व असलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना प्राधान्य. त्यानंतर पुढला प्रश्न, शेषनाग 150 लांब पल्ल्याच्या अटक ड्रोन कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी याने विकसित केलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. शेषनाग 150 लांब पल्ल्याच्या ड्रोन विकसित कुठं केला? न्यू स्पेस रिसर्च टेक्नॉलॉजी बेंगळूर इथला. प्रकार लांब पल्ल्याच्या कामोकाजी अटॅक ड्रोन. पल्ला 150 पेक्षा जास्त किमीपर्यंत मार करण्याची क्षमता. वैशिष्ट्य स्वार्म तंत्रज्ञानाचा वापर करून शत्रूच्या रडार यंत्रणाला भेदण्याची सक्षम. उपयोग शत्रूच्या महत्त्वाचे लष्करी तळावर आणि धोरणात्मक ठिकाणावर अचूक सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी. तर ही अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थ्यांनो, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न,
अमेरिकातील 50 वर्षातील पहिला नवा मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या कंपनीच्या भागीदारीत सुरू केलेला जाणार आहे? तर ही भागीदारी करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडद्वारा. तर ऑप्शन क्रमांक 3 आपल्या योग्य उत्तर आहे. रिलायन्स एक्समोनल तेल शुद्धीकरण प्रकल्प भागीदारी रिलायन्स इंडस्ट्री भारत आणि एक्सोनमोल अमेरिकाद्वारे. ठिकाण अमेरिकाच्या गल्फ कोस्ट क्षेत्र येथे. महत्त्व गेल्या 50 वर्षातील अमेरिकातील हा पहिला नवीन मोठा प्रकल्प आहे. क्षमता दररोज सुमारे 2.5 लाख बॅरल तेल शुद्ध करण्याची क्षमता. तंत्रज्ञान प्रगत कॉकरिंग आणि डिफ्युलायझेशनद्वारा ही तंत्रज्ञान इथे यूज होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशन कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात मान्यता दिलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 2028 पर्यंत ही मान्यता देण्यात आलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. जल जीवन मिशन 2.0 नवीन लक्ष्य डिसेंबर 2028 पर्यंत विस्तार. एकूण बजेट 8.69 लाख कोटी एवढा. केंद्राचा वाटा 3.59 कोटी. मुख्य उद्देश 19.36 कोटी ग्रामीण कुटुंबांना 100% नळ जोडणे. पाण्याचे प्रमाण प्रति व्यक्ती दररोज 55 लिटर पिण्यायोग्य पाणी. सुजल गाव ID प्रत्येक गावाला डिजिटल मॅपिंग युनिक ID मिळणार आहे. सुजलम भारत नवीन राष्ट्रीय डिजिटल फ्रेमवर्कची सुरुवात पण इथे होणार आहे. गुणवत्ता पाण्याचे स्रोत शाश्वत करणे आणि सांडपाण्याच्या प्रक्रिया ग्रे वॉटर मॅनेजमेंट. लोकसहभाग जल उत्सव जल अर्पण उपक्रमाद्वारे ग्रामपंचायत सहभाग वाढवणे. मंत्रालय जलशक्ती मंत्रालय भारत सरकार. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तरी विद्यार्थी मित्रांनो हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 आयोजन नवी दिल्ली भारत येथे 7 ते 9 मार्च 2026 रोजी. आयोजक ICMR इन्स्टिट्यूट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च. मुख्य थीम काय? डिस्कवरी डेव्हलपमेंट अँड डिलिव्हरी ड्रायव्हिंग मलेरिया एलिमिनेशन अँड बियॉन्ड ही थीम आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सिप्रीच्या 2021-25च्या अहवालानुसार कोणता देश जगातला सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश ठरलेला आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो युक्रेन. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. सिप्रीचा अहवाल सर्वात मोठा आयात देश युक्रेन 9.7% सोबत रशियासोबत युद्धामुळे आयातात मोठी वाढ. दुसरा देश भारत 8.2% वाटा. भारताची प्रगती 2016 ते 2020 तुलनात भारतात शस्त्र आयातीत 4% घट झाली. कशामुळे? स्वदेशी उत्पादनावर भर दिल्यामुळे. भारताचे प्रमुख पुरवठादार देश कोणकोणते आहेत? पहिल्या क्रमांकावर रशिया 40%, फ्रान्स 29%, इस्रायल 15%. सर्वात मोठा निर्यातदार देश अमेरिका. जागतिक निर्यातीच्या 42%. निर्यातीची क्रमवारी आपण पाहूया. अमेरिका पहिल्या क्रमांकावर, दुसरा फ्रान्स, तिसरा रशिया, चौथा जर्मनी आणि पाचवा चीन. रशियाची घसरण. रशियाच्या शस्त्र निर्यातात 64% घट झाली असून तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. पाक शेजारचा देश. पाक हा जगातला 5वा सर्वात मोठा आयातदार देश बनलेला आहे. 80% शस्त्र तो चीनकडून घेतो. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय रेल्वे महिला कर्मचारीसाठी कोणते ॲप लॉन्च केलेला आहे? तर तो ॲप आहे विद्यार्थी मित्रांनो शाईन. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. शाईन मॉडेलचे आपण मुख्य पॉईंट्स पाहूया. पूर्ण नाव सेक्शुअल हॅरॅसमेंट इन्सिडंट नोटिफिकेशन फॉर एम्पॉवरमेंट. लॉन्च 8 मार्च 2026 आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त. उद्देश महिला कर्मचारीच्या तक्रारी जलद आणि गोपनीय निवारण करणे. सिस्टम हे रेल्वे HRMS म्हणजे ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट सिस्टम पोर्टलचा भाग असणार आहे. व्याप्ती कायमस्वरूपी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि प्रशिक्षण महिलांसाठी उपलब्ध असणार आहे. प्रक्रिया थेट इंटरनल कमिटीकडे वर्ग केला जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026 मध्ये फिफा विश्वचषकच्या 23वी आवृत्तीचे आयोजन कोणता देश करेल? तर तो देश असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कॅनडा, मेक्सिको आणि USA. म्हणजे वरील सर्व आपलं योग्य उत्तर राहील. 2026च्या फिफा विश्वचषक अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको संयुक्त यजमान. 23वी आवृत्ती असणार आहे. सहभाग देश
संघ किती असणार आहे? 48. प्रथमच इतके संघ सहभागी होतील. शहराची संख्या किती असणार आहे? एकूण 16 शहरे. कालावधी 11 जून ते 19 जुलै 2026 या दरम्यान. अंतिम सामना मेट लाईफ स्टेडियम, न्यू जर्सी इथे. विक्रम, मेक्सिको 3 वेळा यजमानपद भूषवणारा हा पहिला देश ठरेल. त्यानंतर पुढला प्रश्न, रात्री प्रवास करणारे महिलांच्या सुरक्षेसाठी कोणता राज्य पोलिसांनी निर्भया निशा हे उपक्रम सुरू केलेला आहे? तर तो उपक्रम विद्यार्थी मित्रांनो केरळ या सरकारने सुरू केलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. निर्भया निशा केरळ राज्याद्वारा. सुरुवात 8 मार्च 2026 आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त. वेळ रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत विशेष सुरक्षा. उद्दिष्ट कामावरून शिक्षणावरून रात्री उशिरा परत येणाऱ्या महिलाला सुरक्षित प्रवासाची खात्री. सिस्टम 112 हेल्पलाईन, पोल ॲपमधला SOS बटन आणि पिंक पेट्रोल वाहनाची समन्वय. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी AI आधारित कॅमेरे आणि सेफ्टी पोल बसवले जाणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, मिझोरमच्या विधानसभेने संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्या भाषेचा समावेश करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे? तर ती भाषा आहे विद्यार्थी मित्रांनो मिझो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. मिझो भाषा ठराव. विधानसभा मिझोरम विधानसभा मार्च 2026 मध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला. मागणी भारताच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश. उद्देश भाषा संस्कृतीला संरक्षण आणि अधिकृत दर्जा मिळवून देणे. सध्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत. फायदा समावेश झाले तर केंद्र सरकारची स्पर्धा परीक्षा मिझो भाषेतून देता येईल. त्यानंतर पुढला प्रश्न, तेलंगणा गदर चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या मेगास्टारला प्रतिष्ठित NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? तर त्यांचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो चिरंजीव. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मेगास्टार चिरंजीव पुरस्कार NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार द्वारे आयोजक तेलंगणा सरकार गदर तेलंगणा चित्रपट पुरस्कार 2025 गौरव करण्याचे कारण भारतीय चित्रसृष्टीच्या त्यांच्या अनेक दशकाच्या अतुलनीय योगदानाबद्दल. 16 कोटी होणार आहे. पुरस्काराचे वितरण 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आणि उगादी सण रोजी होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, राहुल द्रविडला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर कर्नल CK नायडू जीवनगौरव हा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2025 सालासाठी वर्षातला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर तो पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभमन गिल यांना मिळालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. BCCI जीवनगौरव पुरस्कार 2025 विजेते राहुल द्रविड यांना. पुरस्काराचे नाव कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार. क्रिकेटर ऑफ द इयर 2025 शुभमन गिल. पुरस्काराचे नाव BCCI प्रतिष्ठित पॉली उमरगीर पुरस्कार. 15 मार्च 2026 रोजी होणाऱ्या नमन अवॉर्ड सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कारण 2025 या वर्षात तीनही फॉर्मॅटमध्ये कसोटी, वनडे, T20 त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल. विशेष कामगिरी त्याने 2025 मध्ये एकूण 1764 धावा केल्या आणि भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर पुढला प्रश्न, 2025 मध्ये चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादनात निर्यात करणारा जगातला सर्वात मोठा देश कोणता ठरलेला आहे? तर तो देश आपला भारत देश आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. कापूस निर्यात भारत ऐतिहासिक विजय. जागतिक भरारी 2025 मध्ये भारत बनलेला अमेरिकेला कापूस उत्पादन निर्यात करणारा जगातला सर्वात मोठा देश ठरलेला आहे. चीनचे पिछाडीत भारताने या शर्यतीत चीनला मागे टाकत हा प्रथम स्थान पटकावलेला आहे. निर्यातीचे प्रमाण भारताने अमेरिकेला सुमारे 0.6 दशलक्ष टन कापूस उत्पन्नाची यशस्वी निर्यात केलेली आहे. चीन मालावर बंदी, अमेरिकेचे कडक आयात शुल्क
आणि मानव अधिकाराच्या कायद्यामुळे चीनच्या निर्यात घटलेली आहे. स्वदेशी ताकद भारताची मजबूत पुरवठा साखळी आणि कापूस उत्पादनातील गुणवत्ता जागतिक स्तरावर सरस ठरलेली आहे. आर्थिक प्रगती या यशामुळे भारतीय वस्त्र उद्योग क्षेत्राची मोठी चालना मिळून निर्यातीला वाढ झालेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, शहरी भागातील तलावांच्या प्रदूषण आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे? तर तो राज्य सरकार आहे विद्यार्थ्यांनो गुजरात यांची राज्य सरकार. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. गुजरात लेक आणि एअर वॉच उपक्रम नवा पुढाकार शहर तलाव प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गुजरात सरकारचा मोठा निर्णय. AQI मॉनिटरिंग शहरातील हवेची गुणवत्ता एअर क्वालिटी इंडेक्स 24 तास लक्ष ठेवण्याची आधुनिक यंत्रणा. स्वच्छ तलाव सांडपाणी कचऱ्यामुळे होणाऱ्या तलावाचे प्रदूषण रोखण्याचे हे मुख्य उद्दिष्ट आहे. स्मार्ट शहरे अहमदाबाद, सुरत, वडोदरा यासारख्या शहरांमध्ये या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. रिअल टायमिंग डेटा हवा पाण्याच्या शुद्धतेचा डेटा गोळा करून तातडीनं उपाययोजना करणे. पर्यावरणाचे रक्षण वाढते शहरीकरण आणि औद्योगिक प्रदूषण कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. त्यानंतर पुढला प्रश्न, नीती आयोगच्या वित्तीय आरोग्य निर्देशांक FHI 2026 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावलेलं आहे? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो ओडिशा राज्य. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026 प्रथम स्थान ओडिशा राज्याने देशात सर्वाधिक वित्तीय आरोग्य राखण्यात यश मिळवलेलं आहे. प्रमुख निकष राज्याचे वित्तीय तूट नियंत्रण, महसूल संकलन आणि भांडवली खर्च यात ओडिशाने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. दुसरे स्थान याआधी छत्तीसगड दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर तेलंगणा राज्यानं तिसरे स्थान पटकावलेलं आहे. महाराष्ट्र यापूर्वी वर्षात आघाडीवर होता, मात्र 2026च्या ताज्या निर्देशांकात तो पहिल्या 3 क्रमांकाच्या बाहेर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, लंडन येथे इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो जयंत चौधरी यांना हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 लंडनच्या UK येथे विशेष सोहळ्यात आयोजन करण्यात आलेला आहे. मुख्य सन्मान केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पात्रता UKमध्ये शिक्षण संस्थाचे माजी विद्यार्थी आहेत आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारताचा गौरव करण्यात आलेला आहे. आयोजन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टुडंट अँड ॲल्युमिनी युनियन तर्फे हा पुरस्कार दिला जातो. अन्य विजेता शेफ करण गोकानी, लेखक राजेश तलवार आणि डॉक्टर सुचिन बजाज यांचा पण समावेश आहे. उद्देश भारत UK यांच्यातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 68वा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 च्या बोध चिन्हाच्या लोगोचे अनावरण कुठे करण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला होता या लोगोचे अनावरण. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, श्रीलंकाच्या पायाभूत सुविधांच्या पुनर्रचनेसाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे? तर त्या ऑपरेशनचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन सागर बंधू. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. ऑपरेशन सागर बंधू पायाभूत विकास, श्रीलंकेचे रस्ते, पूल आणि सार्वजनिक सुविधांसाठी आणि पुनर्रचनेसाठी भारतीय लष्कराची मोहीम. द्विपक्षीय संबंध, नेबरहूड फर्स्ट धोरणाअंतर्गत भारत आणि श्रीलंका याचे मैत्री अधिक दृढ करणे. सागरी सुरक्षा, सागर संकल्पनेनुसार हिंद महासागराच्या क्षेत्रात शांतता आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, महामार्गावरील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी देशातला पहिला मायक्रो अल्गी एअर टॉवर कुठे उभारण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा नवी दिल्ली येथे उभारण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. दिल्ली देशातलं पहिलं मायक्रो अल्गी एअर टॉवर नैसर्गिक तंत्रज्ञान आहे. सूक्ष्म शेवाळाच्या म्हणजेच मायक्रो अल्गीचा वापर करून हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून शुद्ध ऑक्सिजन उत्सर्जित करणारे यंत्र आहे. प्रदूषण निवारण
दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे सारख्या वर्दीच्या मार्गावर हवेतील घातक कण म्हणजे पर्टिक्युलर मॅटर कमी करण्यासाठी हे उभारलं जाणार आहे. कार्यक्षमता पारंपरिक एअर पेक्षा 10 पटीने अधिक कार्यक्षम आणि नैसर्गिकपूर्वक म्हणजेच इको फ्रेंडली अशी ही प्रणाली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या महिंद्रा एक्सिलन्स इन थिएटर अवॉर्ड मेटामध्ये जीवनगौरव पुरस्कारानं कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे अमोल पालेकर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. 2026च्या मेटा जीवनगौरव पुरस्कार अमोल पालेकर यांना. गौरव, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना हा नाट्य क्षेत्राच्या अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला. योगदान, रंगभूमीच्या लोकशाहीकरण करून ते प्रेक्षागृहाबाहेर म्हणजे बागा गॅरेज नेण्याचे धाडसी प्रयोग करिता. प्रतिष्ठा, भारतीय नाट्य चित्रपट सृष्टी यांच्या दीर्घकालीन कारकिर्दीकरिता हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 9वी आंतरराष्ट्रीय संथाल परिषद 2026 डॅश या राज्यात पार पडली? तर हे विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल येथे पार पडली. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. 9वी आंतरराष्ट्रीय संथाल परिषद 2026 आयोजक ही परिषद पश्चिम बंगाल राज्यात मोठ्या उत्साहानं आयोजित करण्यात आली होती. मुख्य उद्देश संथाली संस्कृतीचे जतन करणे, आदिवासी भाषा संथाली आणि हक्काचे संवर्धन करणे. सहभाग, भारत आणि शेजारचे देशाचे संथाल प्रतिनिधी येथे उपस्थित होते, ज्यांनी आपल्या पारंपरिक कलेचे आणि इतिहासाचे सादरीकरण केलं. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतात प्रथम सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या व्यक्तीसाठी निष्क्रिय इच्छामरण म्हणजे पॅसिव्ह युथेनेशिया मंजूर केलेला आहे? तर त्यांचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो हरीश राणा. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. निष्क्रिय इच्छामरण न्यायालयीन निकाल, सर्वोच्च न्यायालयाच्या भारतात पहिल्यांदाच हरीश राणा यांच्या प्रकरणाला संदर्भात निष्क्रिय इच्छामरण मंजूर केलेला आहे. वैद्यकीय स्थिती, हे व्यक्ती दीर्घकाळ गंभीर आजार किंवा व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असल्याचा हा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. कायदेशीर महत्त्व, या निर्णयामुळे भारतात लिव्हिंग विल आणि रुग्णालयाच्या हक्काबद्दल नवीन कायद्याची चौकट तयार होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला आपला मार्च महिन्याच्या बेस्ट 200+ MCQचा पार्ट 1. या व्हिडिओमध्ये आपण आपला पार्ट 1 कव्हर केलेला आहे. यानंतर तुमच्यासाठी पार्ट 2 पण येईल विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ फक्त 90 मिनिटाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि येणाऱ्या एक्झाममध्ये कुठली पण एक्झाम असो इथून प्रश्न हमखास येतील. तर हा व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका. आणि यानंतर पार्ट 2 पण येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, मार्च महिन्याच्या चालू घडामोडीचा, हे पण नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.